नमस्कार, मी नम्रता गव्हाणे. नम्रता गव्हाणे या चॅनलवरती तुमचे मनापासून खूप खूप स्वागत. मी शाडूच्या मातीपासून घरच्या घरी कमीत कमी टूल्सचा वापर करून कसा गणपती बनवायचा हे या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. या व्हिडिओमध्ये मी गणपती बाप्पाच्या कमरेला गुंडाळलेला साप तोही कसा बनवायचा तेही दाखवलेलं आहे. कमीत कमी शाडूच्या मातीचा वापर करून गणपती बाप्पा घरच्या घरी बनवता येतो हे दाखवण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. गणपती बाप्पा बनवत असताना खूप मनापासून गणपती बाप्पा बनवावा, मग गणपती बाप्पा आपोआपच खूप छान येतो. गणपती बाप्पाची माती कशी भिजवावी ह्याचा व्हिडिओ मी केलेला आहे. तो नम्रता गव्हाणे ह्या चॅनलवरती तुम्हाला मिळून जाईल. जर माती प्रॉपर भिजलेली असेल तर आपल्याला हवे ते आकार द्यायला खूप सोप्या पद्धतीने आपण देऊ शकतो. तसेच पायाची बोटे, हाताची बोटे ही एखाद्या धारदार हाताराने आपण व्यवस्थित बनवू शकतो. ती सुकल्यानंतर त्यांना नंतर आकार द्यावा. कोणताही पार्ट ज्यावेळेस 2 पार्ट जॉईन करता त्यावेळेस तुम्ही तिथे लाईन सोडून नंतर जॉईन कराव्या. धोतर बनवताना मी इथे लाईन्सचे कॉईन्स बनवलेले आहेत आणि कॉईन्स बनवून त्यांना नंतर काय केलेलं आहे मी पाण्याच्या बोटांनी थोडासा आकार दिलेला आहे. गणपती बाप्पाचे धोतर मागून बनवताना मी टूल्सचा वापर केलेला आहे आणि एक्स्ट्रा माती आहे ती काढून घेतलेली आहे. शाडूची माती ज्यावेळेस तुम्ही काम करता त्यावेळेस कायम फिनिशिंग करत राहा, त्याने तुमचं काम परत सोपं जाईल. मी हात आधी बनवून घेतलेले आहे, त्यानंतर गणपती बाप्पाच्या हातातले जो कडा आहे तो घालून त्याला डिझाईन बनवलेली आहे. तसेच मागून हात मी जोडलेला आहे आणि नंतर फिनिशिंग केलेलं आहे. किती साईजचे तुम्हाला हात बनवायचा आहे तो एकदा पार्ट घेऊन नंतर कट करून घेऊन जडवा. मी इथं पाश आणि अंकुश असे दोन्ही हातारी हे बनवलेले आहेत. गणपती बाप्पाच्या अंगावरचे कापड बनवताना आपली शाडूची माती व्यवस्थित भिजवून नंतर तिला आकार द्यावा आणि नंतर कट करून जेवढा तुम्हाला पार्ट हवा आहे तेवढा तुम्ही बनवू शकता. गणपती बाप्पाचे अंगावरून आलेले कापड हे व्यवस्थित आकारात घ्यावे व त्याच्यावरती मी पेनच्या साहाय्याने डिझाईन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही तुमच्याकडे जे टूल्स असतील त्याचा वापर करूनही त्याच्यावरती डिझाईन बनवू शकता. गणपती बाप्पा बनवत असता मनामध्ये खूप प्रसन्नता निर्माण करावी, जेणेकरून बाप्पा आपला खूप छान बनेल व त्या मूर्तीवरती तसे संस्कार घडतील असं मला वाटतं. गणपती बाप्पा पूर्ण बनवत आल्यानंतर ही व्हिडिओ झाल्यानंतर मी कलरची व्हिडिओही टाकलेली आहे. तर मी गणपती बाप्पाचे डोळे बनवित आहे. हे खूप सोप्या पद्धतीने बनवलेले आहेत. एक कॉईल करून वरून जोडलेले आहे आणि खालून जोडले आहे आणि मध्ये कापणीसारखा आकार बनवून त्याला मी पिनच्या साहाय्याने शेप दिलेला आहे. गणपती बाप्पाचा जो आयबॉल असेल डोळ्यांचा तो मी पिनच्या मागचा जो गोल आहे तो दाबून तिथे मी तयार करून घेतलेला आहे. नंतर हाताच्या साहाय्याने तो त्या फेसमध्ये मर्ज केलेला आहे. कोणताही पार्ट बनवत असताना आपले पार्ट आरशामध्ये बघून, आपले हात आरशामध्ये बघून किंवा समोर बघून जर बनवले तर गणपती बाप्पा बनवताना खूप सोपं जातं. आता मी कान बनवत आहे. खूप सोप्या पद्धतीने एक सर्कल करून त्याला मधून कट केलेला आहे आणि नंतर बाहेरच्या साईडने त्याला मी आकार देऊन जी गोल साईड आहे ती गणपतीच्या फेसच्या साईडला लावावी. प्रत्येक वेळेस उलटं होऊन कान व्यवस्थित होत नाहीत, पण प्रॉपर जसं मी केले त्या पद्धतीने करा. नंतर वेगवेगळे कॉईल बनवून तुम्ही जे मुकुट आहे त्यांना वेगवेगळे आकार देऊ शकता. मी आता माझ्या पद्धतीने बनवलेले आहे. छोटे छोटे सुईच्या आकाराने मी त्याला वेगवेगळ्या डिझाईन बनवले आहेत. तुम्ही तुमच्या पद्धतीने पण डिझाईन बनवू शकता. तुम्हाला ज्या पद्धतीने अशा पद्धतीने माझा गणपती बाप्पा रेडी झालेला आहे. मी आता तो हवेला थोडा टेरेसवरती ठेवलेला आहे, कारण सुकल्यानंतर मला त्याला कलर द्यायचा आहे. तुम्हाला जर गणपती बाप्पा आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा नम्रता गव्हाणे या चॅनलला. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया.